नमस्कार सर्वांचे. आज द सेवन स्पिरिच्युअल लॉ ऑफ सक्सेस या पुस्तक वाचनाच्या 6व्या सत्रामध्ये मी मनापासून स्वागत करतो. खूप आनंद आहे. आज आपण सर्व TMPचे लीडर या ठिकाणी जुडलेलो आहोत. काही मोजक्या प्रमाणात गेस्ट सुद्धा आपल्यासोबत जुडलेले आहेत आणि दिवसेंदिवस हा प्रोग्राम खूप नेक्स्ट स्तरावर, नेक्स्ट लेवलला जात आहे. मी सुद्धा तुमच्यासोबत खूप साऱ्या गोष्टी शिकत आहोत. त्यासाठी मी तुमचे मनापासून धन्यवाद करतो की हा प्रोग्राम आपण सुरू केला 24 जून 2024 पासून आणि सफलतेचा आध्यात्मिक दृष्टिकोन काय आहे हे आपण समजून घेत आहोत. तर मिशननी आपण सुरुवात करणार आहोत आजच्या सेशनला. ऊर्जा आणि उत्साह आपल्यामध्ये असण्याची गरज आहे. सफलतेच्या 7 जे आयाम आहेत त्याच्यापैकी एक महत्वाचा घटक आहे की आपण एक ऊर्जा आहोत. संतोष सोनटक्के सरांना मी आमंत्रित करतो. वेलकम संतोष सर, स्वागत है तुमचं. सर नमस्कार सर। नमस्कार, वेलकम. पॉसिबिलिटीज में मैं आपका स्वागत करता हूँ। डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री में पूरी दुनिया में यह एक अकेली ऐसी टीम है जो अपने मूल्यों को लेकर मिशन और विजन पर काम करने के लिए प्रतिबद्ध है। हमारा मिशन है संभावना के द्वारा लोगों को उनके जीवन में ताउम्र आनंदी उत्साही बने रहने के लिए मदद करें, ताकि वह भी उनके आसपास एक ऐसा वातावरण तैयार कर सके जिससे पूरी दुनिया में लोग संभावना में जीने लगे। अगर आप भी इसी तरह की जिंदगी जीना चाहते हो तो मैं संतोष कुमार सोनटक्के आपको इस टीम का हिस्सा बनने के साथ इस महान कार्य में योगदान देने के लिए आमंत्रित करता हूँ। ग्रेट, धन्यवाद। थँक्यू संतोष सर. खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही मिशन या ठिकाणी क्रिएट केलेलं आहे त्याबद्दल. आणि तुम्हाला माहित आहे की TMPचं जे मिशन आहे हे खूप मोठं मिशन आहे आणि या मिशन मध्ये आपण पूर्ण जगाचा विचार केलेला आहे. लोक शक्यतांमध्ये जगले पाहिजे त्याच्यासाठी आपण लोकांना प्रेरित करतो किंवा लोकांना मदत करतो. त्याच्या मागचा उद्देश आहे की ते लोक आयुष्यभर आनंदित आणि उत्साहित जीवन जगले पाहिजे. आणि ते आनंदित आणि उत्साहित का जगले पाहिजे? कारण ते जर जगले तर त्यांच्या अवतीभोवतीचे सर्व लोक आनंदित आणि उत्साहित जगतील आणि असं करता करता एक दिवस पूर्ण जग शक्यतांमध्ये जगायला लागेल. तुम्ही कल्पना करा की प्रत्येक व्यक्ती जर शक्यतांमध्ये जगायला लागला तर हे जग कसं आणि किती सुंदर होऊ शकते याचा आपण विचार करू शकतो. तर शक्यतांच्या जगात मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि ह्या सगळ्या ज्या पॉसिबिलिटीज आहेत ह्या पॉसिबिलिटीज आपण समजून घेत आहोत डॉक्टर दीपक चोपडा यांच्या 7 स्पिरिच्युअल लॉ ऑफ सक्सेस सफलतेचे 7 आध्यात्मिक नियम आपण समजून घेत आहोत. तर मी आता गॅलरी व्ह्यू मध्ये जात आहे आपल्या सगळ्यांचं दर्शन घेण्यासाठी, कारण तुम्हीच माझ्या एनर्जीचा स्रोत आहात. तुमच्यामुळे हा प्रोग्राम चालू आहे. आपली बराबरीची पार्टनरशिप आहे. मी 51% तुम्ही 49% नाहीये. आपण दोघंही बराबरीचे पार्टनर आहोत या प्रवासामध्ये. हा जर्नी जो आपण स्टार्ट केलेला आहे. तर सगळ्यांचं उत्साहात मी स्वागत करत आहे आजच्या या 6व्या सेशनमध्ये. आणि विशेष मराठी बोलण्याची प्रॅक्टिस माझी आता चालू आहे. मागच्या 4-4.5 वर्षापासून आपण हिंदीमध्ये मॅक्झिमम सेशन घेत होतो किंवा चर्चा करत होतो. एक नवीन दृष्टिकोन, अध्यात्माला आपण काय समजायचो आजपर्यंत. बऱ्याच लोकांना असं वाटतं की अध्यात्म आहे ना हे उतार वयामध्ये करायची गोष्ट आहे. एक 50च्या पुढे गेल्यानंतर मी इतिहासामध्ये 4 आश्रम शिकवायचो. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम. आणि त्या इतिहासात असं मानलं जायचं की 100 वर्षाचं आयुष्य आणि प्रत्येक आश्रम 25-25 वर्षाचा, असं त्याला डिवाइड केलेलं असायचं. पण आता तुम्हाला माहित आहे की आपली जी जीवनशैली बदललेली आहे, तर आता आपला ॲव्हरेज खूप कमी झालेला आहे. आयुर्मान आपलं कमी झालेलं आहे. इव्हन ॲव्हरेजच काढता येत नाही. आम्ही नेहमी सांगतो डेमॉन्स्ट्रेशन मध्ये की आता म्हणजे म्हातारं होणं बंद झालं.
कोणीही कुठल्याही वयामध्ये कुठल्या तरी कारणानं या जगातून निघून जातो, आपल्या अवतीभोवतीचे लोक. पण आपल्याला जर 100 वर्ष स्वस्थ जगायचं असेल, जेनेटिकली आपण 120 जगण्यासाठी बनलेलो आहोत. कारण आपण बघितलं की हुंजा व्हॅलीमध्ये लोक 120 वर्ष जगतात. जपानमध्ये सुद्धा आयुर्मान जगात सगळ्यात जास्त आहे. मग ते जर जगू शकतात तर मी का नाही? द सायन्स ऑफ गेटिंग रिच मध्ये एक प्रश्न विचारला सांगितला ऑथरनी, की माझ्या गावात किंवा माझ्या शहरात एक माणूस जर श्रीमंत होऊ शकते किंवा झाला असेल कोणीतरी, तर मी का नाही? हा एक प्रश्न विचारून आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करू शकतो. तर आज मला प्रकर्षानं जाणवलं की आपण सुरुवात दररोज इथून करायला पाहिजे, की सफलतेची व्याख्या काय आहे. तर ती परत एकदा 6व्या दिवशी आपल्याला समजून घ्यायची आहे. मी हिंदीमध्येच वाचतो, सरळ सरळ वाचतो, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. सफलता को जीवन में सुख के निरंतर विस्तार के रूप में और श्रेष्ठ लक्ष्य प्राप्ति के रूप में परिभाषित किया जा सकता है. सक्सेस, यश, सफलता हे कसं परिभाषित केल्या जाऊ शकते, की सुखाचा निरंतर विकास होत आहे आपल्या, आणि एक श्रेष्ठ लक्ष्याची प्राप्ती आपल्याला आपल्या जीवनात करायची आहे. पण बिन प्रयास और सहज रूप से, हे वाक्य तुम्ही अधोरेखित करू शकता, लिहून घेऊ शकता. बिन प्रयास और सहज रूप से अपनी इच्छा पूर्ति करने की क्षमता ही सफलता कही जाती है. तुम्ही जर घाम गाळून सक्सेस होण्याचे स्वप्न बघत असाल किंवा मेहनत करून सफल होण्याचे तुमचं चालू असेल तुमच्या जीवनामध्ये काम, तर ती सच्ची सफलता म्हटल्या जात नाही आध्यात्मिक दृष्टिकोनातून. तर हे मला खूप आवडलं. मी गधा मेहनत करायचो. गधा मेहनत म्हणतात त्याला. नेटवर्क मार्केटिंगमध्ये आपण त्याच्यासाठी येत असतो, की आपण सहज आणि बिना प्रयास यशस्वी होऊ शकतो. कारण आपण लोकांच्या जीवनात कॉन्ट्रिब्यूट करतो डायरेक्ट सेलिंग किंवा नेटवर्क मार्केटिंगमध्ये. आपल्यासोबत जुडलेल्या लोकांच्या जीवनात आपण व्हॅल्यू ॲड करतो. ते लोक जीवनात पुढे गेले पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी टाईम, वेळेचा इन्व्हेस्टमेंट करतो, पैशाची इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्याच्या बदल्यात आपल्याला कंपाउंडिंग इफेक्ट मिळतो आणि म्हणून आपण फ्री होत जातो जीवनामध्ये. तर आज तुम्ही परत एकदा नव्यानं समजून घ्या, की खरी सफलता कशाला म्हणतात. सफलता के कई आयाम होते हैं. भौतिक संपदा, जे आपण म्हणतो गाडी, बंगला आणि विदेशात फिरणं, हे वगैरे जे काही भौतिक गोष्टी आहेत, हा एक भाग आहे. यशामध्ये हा एक भाग आहे फक्त. इससे भी बड़ी बात यह है कि सफलता एक सतत यात्रा है, गंतव्य नहीं. लोकांना वाटते प्रत्येकाला, की मी कुठेतरी पोहोचेल तर सफल होईल. हा एक भ्रम आपल्याला दूर करायचा आज या ठिकाणी. सफलता ही यात्रा आहे, मुक्काम नाहीये. पण आपण एक भ्रम सोबत ठेवलेला आहे, की मी कुठेतरी पोहोचलो की सफल होईल. सफल आपण आहोत. कारण आपण या जगात आलेलो आहे, आपण जिवंत आहे, आपल्यामध्ये ऊर्जा आहे आणि म्हणून आपण सफल आहे. भौतिक संपन्नता किसी भी रूप में हो, वह तो उन बातों में से केवल एक है. पैसा, अनेक गोष्टी आहेत आपल्या जीवनात, त्याच्यापैकी एक गोष्ट आहे. पण उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक डिस्कशन पैशावर येऊन थांबते आपल्या जीवनात. तुम्ही ऑब्झर्व करा. पैशाला एवढं मोठं करून ठेवलं आपण जीवनात, आपल्यापेक्षा मोठं. नेहमी आपण पैशाबद्दल बोलत असतो. आपली जी रिलेशनशिप आहे पैशासोबत, ती नाजूक आहे, स्ट्रॉंग नाहीये. कारण पैशाखाली आपण दबलेलो आहे. पैशाला आपण मोठं केलेलं आहे. तर जी काही भौतिक संपन्नता आपल्याला मिळवायची इच्छा असेल, ती कोणत्याही स्वरूपात तुम्ही विचार करा पूर्ण जीवनाचा, त्याच्यामध्ये फक्त ती एक आहे. जो की इस यात्रा को अधिक सुखद बनाती है. पैसा असला तर दुधात साखर. पण पैसा नसला तर दूधही नाही असं नाही आहे. पैशाशिवाय सुद्धा आपण आनंदित आणि उत्साहित जगू शकतो. मग पैसा येईल आपल्याकडे. किंतु सफलता में जिन अन्य बातों का शामिल होना भी आवश्यक होता है, त्याच्यात 7 गोष्टी येतात आणि पहिल्या नंबरवर आहे आपलं आरोग्य.
अच्छा स्वास्थ्य 1 नंबर, जीवन के प्रति ऊर्जा उत्साह 2 नंबर, टीएमपीच्या 2 कोर व्हॅल्यू, आनंदित जीवन आणि उत्साहित जीवन पहिल्या 2 कोर व्हॅल्यू. आणि आरोग्यासाठी तर आपण काम करतच आहे. हे किती मोठा योगायोग आहे हे आज कळलं आपल्याला आध्यात्मिक दृष्टिकोनातून. तिसरं आहे स्वस्थ संबंध, त्याच्यावरही टीएमपी सगळ्यात मोठ्या प्रमाणात आपण काम करतो. लोकांच्या जीवनामध्ये रिलेशनशिपवर काम करतो. आणि रिलेशनशिप सुद्धा आपल्याला आहे ना एक खूप मोठं पहाड चढल्यासारखं वाटते. हजबंड वाईफची रिलेशनशिप सांभाळता सांभाळता आपल्याला घाम येतो. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो. हारलेलं महसूस करतो आपण, पण त्याची हारण्याची गरज नाही. जर आपण हे सगळे सिद्धांत समजून घेतले, हे ईश्वर तत्व प्रत्येक व्यक्तीत आहे हे समजून घेतलं, तर भांडणच संपून जातील, वादच संपून जातील. माझा एक दृष्टिकोन आहे, माझ्या पत्नीचा एक दृष्टिकोन आहे. मी प्रत्येकाच्या दृष्टिकोनाचा रिस्पेक्ट केला पाहिजे आणि हे समजलं पाहिजे की या जगात प्रत्येक व्यक्तीकडे एक दृष्टिकोन आहे. आणि चुकीचं आणि बरोबर काहीच नाही आहे, खराब वाईट काहीच नाही आहे, चांगलं काहीच नाही आहे. गुड बॅड आणि राईट रॉंग असं काही या जगात नाहीये. तर सगळ्यात पहिले आरोग्य आहे, दुसरं जीवनाच्या प्रती आनंद उत्साह आहे, ऊर्जा आणि उत्साह, तिसरं स्वस्थ संबंध आहे, 4थ्या नंबरवर आहे स्वतंत्रता, 5व्या नंबरवर भावनात्मक व मानसिक दृढता, 6व्या नंबरवर आहे भलाई का भाव आणि 7व्या नंबरवर आहे मनशांती. तर मला तरी वाटते हा खूप मोठा योग आहे की आपण एनर्जिकच्या प्लॅटफॉर्मवर आहोत आणि हेल्थ वेल्थ पीस ऑफ माइंड या कॉर्पोरेट फिलॉसॉफी सोबत एनर्जिक मागच्या 50 वर्षापासून जगात काम करत आहे आणि आपण त्याचा एक भाग आहे. इन सब होने के बावजूद हा मुद्दा पण अधोरेखित करा. हम तब तक अपरिपूर्ण रहेंगे, आधे अधुरे ही रहेंगे. ह्या 7ही गोष्टी आल्यावर पण पूर्ण सफल नाही झालो आपण, असा अनुभव येणार नाही आपल्याला. कारण जब तक कि हम अपने भीतर ईश्वर के बीजों का परिपोषण नहीं करेंगे, वास्तव में मानव के रूप वेश में हम ही ईश्वर तत्व है, हम ईश्वर तत्व ही है, हे जोपर्यंत आपण समजून घेणार नाही तोपर्यंत पूर्ण यशाची कल्पना आपण करू शकत नाही. जे काही देवी देवता भ्रूण रूप में हमारे भीतर विद्यमान है, जो कि पूरी तरह प्रकट होना चाहते हैं, आपल्या माध्यमातून ही सृष्टी प्रकट होऊ इच्छिते, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रदर्शन करू इच्छिते. इसीलिए सच्ची सफलता है इस दिव्यता का, इस अलौकिकता का अनुभव करना. हा अनुभव करायचा आपल्याला की आपण कोणी साधारण नाहीये. आपल्यामध्ये सुद्धा ती दिव्यता आहे, ती अलौकिकता आहे. हमारे अपने भीतर ईश्वर तत्व का खुलना और खिलना ही होती है सच्ची सफलता. म्हणजे आपल्यात ईश्वराचं तत्व आहेच, पण तुम्ही बघितलं की तो उंदीर सिंह झालेला आहे अहंकाराचा आणि त्या सिंहाला परत उंदीर बनवण्यासाठी ही सगळी कार्यशाळा चालू आहे. तेव्हा ते ईश्वर तत्वाचं दर्शन आपल्याला होणार आहे. इसका अर्थ हर कहीं और हर किसी में ईश्वर तत्व का दर्शन करना, हर कहीं हर किसी में ईश्वर तत्व का दर्शन करना, शिशु की आंखों में भी, लहान मुलांच्या डोळ्यात आपण ईश्वराला बघतो, फूल की सुंदरता में भी, वेगवेगळे फुलं पाहिल्यावर बघा कसं प्रसन्न वाटते आपल्याला, पक्षी की उड़ान में भी, हर कहीं जब हम अपने जीवन में जीवन को इस दिव्यता व अलौकिकता के एक अभिव्यक्त रूप में अनुभव करने लगते हैं, कभी कभार नहीं, कधी कधी नाही, बल्कि सदा सर्वदा ही या अनुभवात आपल्याला राहायचं आहे, तभी हम सच्ची सफलता का अर्थ समझ सकते हैं. हा मुद्दा मी रिपीट का बरं केला? कारण पुढे जात असताना हे जे बेस आहे आपला, ज्याच्यासाठी आपण हे दररोज सकाळी आपण येतो या ठिकाणी, तो बेस खूप महत्वाचा आहे. तर खऱ्या यशाचं रहस्य आज आपल्याला या माध्यमातून कळलेलं आहे. आणि मग आपण पहिला सिद्धांत बघितला, विशुद्ध क्षमतेचा नियम, प्युअर पोटेन्शियालिटी. आपल्याला प्युअर बनवायचं नाहीये, आपण प्युअरच आहे. फक्त जे काही वरून धूळ कचरा आलेला आहे
फक्त तो थोडा घट्ट आहे. तो काढण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिसेस दिलेल्या आहेत पहिल्या प्रकरणामध्ये. मौन राहायचं आहे आपल्याला, आपल्या जीवनात, दैनंदिन जीवनात प्रॅक्टिस करायची आहे. दुसरं ध्यानाची प्रॅक्टिस करायची आहे. आणि तिसरी अनिर्णय म्हणतात त्याला, नॉन जजमेंटल. कोणत्याही व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल, परिस्थितीबद्दल जजमेंट नाही द्यायचं. आपण जज आहोत सगळेजण. लगेच जजमेंट देतो आपण. हा असा, तो तसा, ही अशी, ती तशी, हे लोक तसे, हा समूह तसा, हे सगळं आपण करत असतो. तर याच्यातून आपल्याला बाहेर यायचं आहे प्रॅक्टिसनी. आणि चौथा मुद्दा पाहिला होता आपण, निसर्गासोबत राहायचं म्हणजे काही जंगलात जायचं नाहीये. आपल्या कुंडीतले झाडं जरी आपण बघितले घरातले, तरी आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. किंवा इतर अवतीभोवतीच्या जगाला आपण त्या पद्धतीनं बघा, की जे माझ्यात आहे ते प्रत्येकामध्ये आहे. हा मुद्दा आपण या ठिकाणी कंप्लीट केला. आणि दुसरा सिद्धांत आपण पाहिला काल, अर्पण का सिद्धांत, गिव्हिंग अँड रिसिव्हिंग लॉ आहे. हे सगळी सृष्टी, हे सगळं चक्र देवाण आणि घेवाणीच्या तत्वावर चालतं. आपण करन्सीचा अर्थ बघितला, चलन. जसं शरीरात रक्त प्रवाह जर थांबला तर आपलं अस्तित्व संपून जाईल. तसं जो पैसा आहे हा चलन आहे, आणि पैसा जीवनाची ऊर्जा आहे. तो आपल्याजवळ येत राहिला पाहिजे आणि आपल्याजवळून जात राहिला पाहिजे. देवाणघेवाण आपण जे काही करतो, सेवा देतो, आपण कुठलाही व्यवसाय करतो, तर आपण देतो आधी समाजाला काहीतरी, या युनिव्हर्सला, आणि त्याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी मिळते. ते पण आपण उत्साहात घेतलं पाहिजे, आनंदात घेतलं पाहिजे. सेवाही आनंदात दिली पाहिजे आणि रिटर्न आपल्याला जे मिळते ते पण आनंदात आपण घेतलं पाहिजे. हे सुद्धा आपण कालच्या सेशनमध्ये बघितलेलं आहे. आता आपल्याला पुढचा जो पार्ट राहिलेला आहे तो बघायचा आहे, की हे आचरणात कसं आणायचं. हा महत्वाचा मुद्दा प्रत्येक चॅप्टर मध्ये दिलेला आहे. हे पण आपण गोष्ट बघितली, की आपण जी भावना आहे देण्याची, ती कशी असली पाहिजे. आपण देताना आनंदित असलो पाहिजे. मन मारून जर आपण कोणाला काही देत असू, मग ते दान असो, आपली ती नोकरी असो, आपला ते दुकानदारी असो, काही असो, आपण मजबुरीत जर करत असू, तर त्याचे चांगले परिणाम आपल्या जीवनात आपल्याला मिळत नाहीत. हे आपण सायन्स ऑफ गेटिंग रिच मध्ये पण बघितलं होतं, की पहिला सिद्धांत आहे श्रीमंतीचा, की मी आवडीचं काम केलं पाहिजे, आणि नाही तर जे काम करत आहे त्याच्यात आवड निर्माण करावी लागेल मला. करून तर करतच आहे मी, तर ते आवडीनं झालं पाहिजे, उत्साहानं झालं पाहिजे. कंटाळवाणं जीवन आपण जगायला नाही पाहिजे. अर्पण के सिद्धांत पर आचरण करने का, आदान प्रदान का चक्र पूरा करने का सबसे अच्छा तरीका काय है, ते आपण आता बघणार आहोत. आप यह निश्चय करें कि जब भी आप किसी से मिले तो कुछ ना कुछ अवश्य दे. जेव्हाही तुम्ही कोणाला भेटता उठल्यापासून झोपेपर्यंत, त्याला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. कोणी दुकान उघडून बसलं असेल, आपल्या दुकानात ग्राहक येतात, तर जोही ग्राहक आला तो कसाही असू शकतो, जोही ग्राहक आला त्याला आपल्याला काहीतरी द्यायचं आहे. आपण सामान तर देणारच आहे, त्याला पैसे पण घेणार आहे. तो एक भाग वेगळा व्यवहाराचा. त्याच्या व्यतिरिक्त मी त्या व्यक्तीला काय देऊ शकतो. आप यह निश्चय करें, ऑथर म्हणतात, की जब भी आप किसी से भी मिले कुछ ना कुछ अवश्य दे. यह आवश्यक नहीं कि वह वस्तु रूप में हो. असं नाही की तुम्हाला किराणा दुकान असेल तर चॉकलेट द्यायचं आहे. तुमचा रुपया खर्च होईल त्याच्यामध्ये, असं काही वाटायचं आहे. मग तुम्ही म्हणसाल मी तर पैदल होऊन जाईल. तसं बिलकुल म्हणायचं नाहीये या ठिकाणी. वस्तू रूपातच काही द्यायचं आहे असं नाहीये. तर तुम्ही एक फूल देऊ शकता. एक एग्जाम्पल दिलेला है. वो एक फूल भी हो सकता है, प्रशंसा के रूप में भी कुछ हो सकता है. तुम्ही त्या व्यक्तीची प्रशंसा करू शकता, पण सच्ची प्रशंसा पाहिजे, खरी, इमानदार पाहिजे आपण प्रशंसेसाठी. एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर केस कमी आहे आणि तुम्ही त्याला म्हणसाल, सर काय हेअरस्टाईल आहे तुमची, तर गडबड झाली. हा, पण खरंच केस त्याचे चांगले असतील तर तुम्हाला शोधावं लागेल, की मी काय स्तुती करू शकतो. तुम्ही वाटलं खरंच त्याचं शर्ट चांगलं असेल, तुम्ही म्हणू शकता, सर तुमचं शर्ट खूप छान आहे. एक वाक्य
सर आज तुम्ही खूप खुश दिसत आहे. एक प्रशंसेचं वाक्य तुम्ही त्या व्यक्तीला देऊ शकता. एक दुआ, एक शुभकामना, लहान असेल तर आशीर्वाद के रूप में भी हो सकता है. आणि असंही नाही की तोंडानं बोलायचं आहे. मनातल्या मनातही तुम्ही त्याला शुभकामना देऊ शकता, आशीर्वाद देऊ शकता. त्याचं मंगल झालं पाहिजे ही कामना करू शकता मनातल्या मनात. वास्तव में देने का सबसे अधिक सशक्त रूप किसी वस्तु के रूप में हुआ नहीं करता. एक चॉकलेट किंवा एखादं कुठलं गिफ्ट देणं तेवढं महत्वाचं नाही आहे. जो उपहार आप दूसरों को दे सकते हैं उनमें सबसे अधिक मूल्यवान व महत्व रखने वाले उपहार क्या क्या है, उनका ख्याल रखना. आपण लोकांची केअर केली तर हे सुद्धा सगळ्यात मोठं गिव्हिंग आहे. पण समाजात आपण बघतो लोक कसे असतात, आय डोंट केअर, मला कोणाशी काही घेणं देणं नाही, मला कोणाची काळजी नाही, मला माझंच पाहायचं आहे. त्या दिवशी आपल्यापैकी कोणतरी शेअरिंग केलं, मी मी माझं आणि माझ्यामुळे, हे शब्द माणसाला खाऊन टाकतात. ते उधळी असते त्याप्रमाणे आणि त्याच्यातून आपल्याला बाहेर यायचं आहे. तर आपण काय देऊ शकतो, आपण त्यांची काळजी करू शकतो. दुसरं त्यांना स्नेह, प्रशंसा, प्रेम, इनको देने में आपका कुछ भी खर्च नहीं होगा. 1 रुपया लागणार नाही हे देण्यासाठी तुम्हाला. जब आप किसी से मिले तो मन ही मन में शुभकामना दे. मनातल्या मनात द्या. हे प्रॅक्टिस करायची आपल्याला आजपासून. उसकी हसी खुशी की दुआ करे. कोणीही माणूस असेल, आपल्या जगात आपला दुश्मन तर कोणी नाहीच आहे. जो माणूस स्वतःला ईश्वर तत्व मानत असेल, त्या अनुभवात जगत असेल, त्याच्यासाठी या जगात कोणीच दुश्मन नाही उरला. सगळे लोक ऍज अ ह्युमन बिईंग आपण त्याला बघू शकतो. ऍज अ ह्युमन बिईंग. आणि आपण सांगितलेलं की कोणीच व्यक्ती चांगला आणि वाईट नसते. प्रत्येक व्यक्ती त्याच्या अनुभवानुसार, त्याच्या नॉलेजनुसार, त्याच्या जागरूकतेनुसार जगत असते. कोणी व्यक्ती तुम्हाला काहीतरी बोलला, तुमचं मन दुखवलं त्यांनी, तर तुम्हाला वाईट वाटण्याचं काहीही कारण नाही. कारण त्याच्याजवळ तेवढं नॉलेज आहे, तेवढा अनुभव आहे, तेवढी जागरूकता आहे. आपण जेव्हा या तत्वांमध्ये जगायला लागतो ना, आपल्याला आपण लोकांवर दया करायला लागतो. दयाभाव आपल्या जवळ तयार होतो मग प्रत्येक व्यक्तीबद्दल. त्याची घृणा नाही वाटत आपल्याला, त्याचा तिरस्कार नाही वाटत कधीच. हे गोष्ट खूप महत्वाची आहे. इस प्रकार का मौन दान बहुत शक्तिशाली होता है. मौन राहून सुद्धा तुम्ही त्याला देऊ शकता जे तुम्हाला द्यायचं आहे. बचपन में जो बातें मुझे सिखाई गई थी और जो मैंने अपने बच्चों को भी सिखाई, उनमें से एक थी, जब भी किसी के घर जाओ तो कुछ ना कुछ लेकर जाओ. कुछ ना कुछ लेकर जाओ. कुछ ना कुछ उन्हें देकर आओ. कोई कह सकता है जब मेरे ही पास बहुत कुछ न हो तो मैं फिर दूसरों को क्या दे सकता हूं, कैसे कुछ दे सकता हूं. माझाच तर इकडे प्रॉब्लेम चालू आहे सगळा. मीच तर सर्वाइव्ह करता करता परेशान आहे. महिन्याला महिना पुरत नाही माझं सगळं काम. मी दुसऱ्याला काय देऊ. आप एक फूल ले जा सकते हो. एक फूल, सदाफुलीचे फूल चालेल, गुलाबाचंच पाहिजे असंही नाही. तुम्ही म्हणसाल मग मला 10 रुपयाचं फुल घ्यावं लागेल ते मोठं गुलाबाचं फ्लॉवरच्या दुकानातून. नाही. त्यामागची भावना इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. ते फूल कोणाच्या दारचं, झाडाचं एक साधं फूल असू शकते. आप एक फूल ले जा सकते हैं. एक फूल या कोई एक कार्ड या कागज का पर्चा ले जा सकते हैं जिस पर उस व्यक्ति के बारे में आपकी मनोकामना आप व्यक्त कर सकते हैं. एक वाक्य लिहून एक चिठ्ठी देऊ शकता तुम्ही. आप उसे प्रशंसा के 2 शब्द बोलकर आ सकते हैं. आता आपल्याला याची प्रॅक्टिस नाही. तुम्हाला वाटेल काय वाटेल त्या व्यक्तीला, एका साध्या पेपरवर जर मी त्याला एक वाक्य काही लिहून दिलं तर. तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो. आपण प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या आश्रममध्ये एका ठिकाणी मशीन लावलेली आहे. तर त्यांचं कल्चर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी बघितलं असेल. तर बघा, हे एक व्हिजिटिंग कार्ड सारखं एक आहे आणि त्यांच्याकडे असं हे स्टॉकमध्ये असते आणि प्रत्येक व्यक्तीला
जे तिथं लोक येतात त्यांना ते हे देतात, पहिल्यांदा जे येतात ते दररोज येत असतील त्या शिबिरात, त्यांच्यासाठी मला माहित नाही. तर त्यांनी मला हे दिलं आणि याच्यावर काहीतरी लिहिलेलं आहे, आणि हे माझ्या पर्समध्ये मी तेव्हापासून सांभाळून ठेवलेलं आहे, 2 वर्ष झाले असतील. याच्यावर लिहिलेलं आहे, आप सदा बेहद की सेवा के उमंग उत्साह में रहने वाली विशेष आत्मा हो. हे माझ्यासाठी दिलं त्यांनी. म्हणजे मला हा आशीर्वाद भेटला एक प्रकारचा. आप सदा बेहद की सेवा में उमंग उत्साह में रहने वाली विशेष आत्मा हो. तुम्हाला काय वाटते माझ्याकडे बघून? म्हणजे हेच कसं काय मला भेटलं? असं आपण एक विचार किंवा आपलं कोटेशन आहे, दुनिया में सब कुछ उपलब्ध है, आपण घराघरात का बरं पोहोचवत आहे? की हा अहसास आपल्याला राहिला पाहिजे की खरंच जगात सगळं काही आहे. विषय एवढा आहे की मला काय पाहिजे? हा विषय महत्वाचा आहे. हे आपण लोकांना सांगू इच्छितो, प्रेझेंट करू इच्छितो की दुनिया में सब कुछ उपलब्ध है. सवाल सिर्फ इतना है कि आपको क्या चाहिए. जीवन विकल्पों से भरा है. उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला दररोज जीवनापासून पर्याय मिळतो. सकाळी सेशनला यायचं का नाही यायचं, उठायचं का नाही उठायचं, अंघोळ करून जायचं का बिना अंघोळीचं बसायचं, व्हिडिओ ऑन ठेवायचा का ऑफ ठेवायचा, रिनेम करायचं की नाही करायचं, जरी म्हटलं असेल तरी चॉईस आहे. चॉईस आहे तुम्हाला हे सगळं करण्यासाठी. तर हे याच्यामध्ये येते, म्हणून मला ते एकदम क्लिक झालं आणि मी तुम्हाला ते दाखवलं. हे कल्चर आपण डेव्हलप करू शकतो आणि आपण करायला पाहिजे, जर या सिद्धांतावर आपल्याला काम करायचं आहे किंवा आपण काम करत आहे. यह निश्चय कर लीजिए कि आप जहां भी कहीं जाएंगे वहां कुछ ना कुछ देकर आएंगे. लोक पण देतात, काय देतात? निगेटिव्ह गोष्टी देतात. काहीतरी क्रिटिसाइज करून येतात समोरच्याला, काहीतरी निगेटिव्ह गोष्ट करून येतात. पण आपला अवेअरनेस तुम्हाला माहित आहे टीएमपीचा, आणि याच्यासाठी मी तुकडोजी महाराजांचं एक्झाम्पल नेहमी देत असतो. तुम्ही बरेचदा ऐकलेलं आहे की तुकडोजी महाराजांचे वडील टेलर होते आणि ते बाजारात गेले तर एका व्यक्तीचे कपडे शिवून ठेवलेले होते आणि त्यांनी सांगितलं, ते लहान होते, माणिक नाव होतं त्यांचं, की हे व्यक्ती आले तर याला हे द्यायचं कपडे आणि पैसे घ्यायचे. तो व्यक्ती आला, त्यांनी पैसे दिले, कपडे घेऊन गेला आणि मग तुकडोजी महाराजांच्या लक्षात आलं की ते पैसे खोटे होते, म्हणजे चालणारे नव्हते ते सिक्के. तर त्या बालवयामध्ये ते तर एक दिव्य व्यक्तिमत्व होतं तुकडोजी महाराज. त्या बालवयात त्यांनी त्या छोट्याशा घरात, यावलीला त्यांचं जे काही झोपडी घर असेल छोटंसं, त्याच्या मागे गेले, मातीत खड्डा खोदला आणि ते सगळे खोटे पैसे त्या खड्ड्यात रोवून टाकले. संध्याकाळी बाबा आले, त्यांनी विचारलं, का रे काय झालं? पैसे कुठे आहेत? कपडे दिले. तर त्यांनी सांगितलं, कपडे तर दिले, पैसेही आले, पण ते पैसे खोटे होते आणि मी ते एका खड्ड्यात गाडून टाकले, कारण ते व्यवहारात राहिले नाही पाहिजे. आणि मी स्वतः एवढा स्वतःला अवेअर ठेवतो, कुठली निगेटिव्ह गोष्ट माझ्याजवळ आली तर मी कधीच ती फॉरवर्ड नाही करत. इव्हन कोणी हार्ट अटॅकने गेलेला असेल ते न्यूज पण मी कुठं जास्त फॉरवर्ड नाही करत. कोणाचा ऍक्सिडेंट झाला असेल ते पण फॉरवर्ड नाही करत. गरज काय मला त्याची सांगा? काय मिळणार आहे मी दुसऱ्याला सांगून? त्याचं मन पण हळहळणार आहे आणि तो पण शोक व्यक्त करणार आहे. तर ह्या गोष्टी सांगायच्या कशाला? तर हे सुद्धा आपण समाजाला देऊ शकतो. प्रत्येक व्यक्ती भेटते त्याला हे देऊ शकतो. एवढी जागरूकता आपल्याला आपल्यामध्ये आणायची आहे. यह निश्चय कर लीजिए कि आप जहां भी कहीं जाएंगे वहां कुछ ना कुछ देकर आएंगे. क्या देकर आएंगे? अच्छे विचार. एक चांगला विचार. मी दररोज अफर्मेशन करतो की आज मला जोही व्यक्ती भेटेल त्याच्या जीवनात मी काही ना काही व्हॅल्यू ऍड करणार आहे. जोही माझ्या समोर येऊन बसेल, भेटेल, बोलेल माझ्याशी, 2 वाक्य तरी मी कामाचे बोलेल. कि आप जिससे भी मिलेंगे उसे कुछ ना कुछ अवश्य देंगे. जब तक आप देते रहेंगे तब तक आप पाते रहेंगे. का बरं करायचं आहे? तुमचा व्हाय क्लिअर पाहिजे. स्वार्थी व्हायचं सांगितलेलं आपल्याला.
कि जब तक आप देते रहेंगे तब तक आप पाते रहेंगे। जितना अधिक आप देंगे उतना अधिक आप विश्वास इस चमत्कारी सिद्धांत पर आपका बढ़ता चला जाएगा, क्योंकि आप अधिक से अधिकतर पाने लगेंगे। जेव्हा तुमचं देणं वाढेल तेव्हा तुमचं घेणं वाढेल आणि तुमचा या गोष्टीवरचा विश्वास वाढत जाईल आणि मग तुम्ही अजून द्यायला लागाल, मग तुम्हाला अजून मिळेल। इसीलिए आपके देने की सामर्थ्य भी अधिक से अधिक तर होती चली जाएंगी। हमारी सच्ची प्रकृति वास्तव में प्रचुरता और विपुलता वाली है। तुम्हाला माहित आहे फेसबुकच्या मालकांना आपली किती संपत्ती दान केली, पहिले केली, दुसरी मुलगी झाली त्यानंतर त्यांनी किती टक्के संपत्ती दान केली जगाच्या कल्याणासाठी, की माझी मुलगी जेव्हा मोठी होईल तर तिला जगात कसं वातावरण भेटलं पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी पैसा लावला। लोक लावले की हा पैसा योग्य ठिकाणी लागला पाहिजे। भारतात रतन टाटाजींचं नाव घेतलं जाते डोनेशनसाठी सगळ्यात जास्त। ते सगळ्यात जास्त श्रीमंत असू शकले असते, पण टाटा ग्रुपचं डोनेशन सगळ्यात जास्त आहे समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी। हमारी सच्ची प्रकृति वास्तव में प्रचुरता और विपुलता वाली है। आपल्याला हे समजून घेणं आहे अबंडन्स, जगात कशाची कमीच नाही आहे काहीच, ते आपल्याला समजून घेणं आहे। बहुलता वाली, हम स्वाभाविक रूप से संपन्न आहे। आपला धडपडा चालू आहे 5-50,000 1,00,000 2,00,000 महिना कमवण्यासाठी आणि आपण विसरूनच गेलो की आपण सम्राट म्हणून जन्माला आलेलो आहे। हे विसर पडला फक्त आपल्याला। हम स्वाभाविक रूप से संपन्न है, पण आपण संपन्नतेची व्याख्या केली फक्त पैसा। माझ्या खात्यात किती आहे, माझ्या खिशात किती आहे, माझ्याजवळ ऍसेट किती आहे, शेतीवाडी किती आहे, बंगले किती आहेत, मकानं किती आहेत। बघा कुठं गुरफटलेलो आहे आपण, हे लक्षात घ्या या ठिकाणी। क्योंकि हमारी प्रकृति हमारी हर आवश्यकता और इच्छा को पूरा करने में हमारी सहायता करती है। तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळते, मिळत आला आतापर्यंत। हमें कोई अभाव नाही है। आपण अभावाच्या जगात जगणं आपल्याला सोडायची गरज आहे, क्योंकि हमारी मूल प्रकृति ही विशुद्ध ऊर्जा और अनंत संभावना वाली है। आपण मूळ तेच आहे की काहीही संभावना आपण निर्माण करू शकतो आपल्या जीवनामध्ये, कारण विशुद्ध क्षमता आपल्यामध्ये आहे। आपण काहीही करू शकतो। इसलिए यह जान लीजिए कि आप जन्मजात समृद्ध है। 183 जण या ठिकाणी आहेत आणि एका कॅमेऱ्यात कुठं कुठं 2-2 3-3 आहेत, म्हणजे 250 जण तुम्ही असाल। तर आज तुम्ही हे स्वतःला समजावून सांगा। जेव्हा आपण पैशासाठी रडतो ना, आरशात जाऊन स्वतः पुढे जरा बघा डोळ्यात डोळे टाकून आणि हे वाक्य इथं लक्षात घ्या की आपण या प्रकृतीचा एक हिस्सा आहे। अनंत संभावना आपल्यामध्ये आहेत। एका बीजात जंगल उभं करण्याची ताकद आहे। तुम्ही हे समजून घ्या। जन्मजात समृद्ध आणि संपन्न आहोत आपण। जन्मजात, जन्मतः समृद्ध आणि संपन्न आहोत आपण। भले ही आपके पास धन कितना ही अधिक या कम क्यों न हो, तुमच्याजवळ किती रुपयात आज बँकेत तुमच्या खिशात ते महत्वाचं नाही आहे, क्योंकि जितनी भी संपदाएं है उनका स्रोत तो वही है विशुद्ध ऊर्जा। आणि जी तुम्ही आहात, आनंद की, प्रेम की, हंसी खुशी की, शांति की, अनुरूपता की और ज्ञान की आवश्यकता को कैसे पूरा किया जाए। सर्वप्रथम अगर आप इन चीजों को चाहेंगे, न केवल अपने लिए बल्कि औरों के लिए भी, तो बाकी सब कुछ आपको स्वतः ही मिलता चला जाएगा। इथं म्हटलेलं आहे की हे सगळं आनंद, प्रेम, हंसी खुशी, शांति, अनुरूपता और ज्ञान की आवश्यकता को कैसे पूरा किया जाए। सर्वप्रथम अगर आप इन चीजों को चाहेंगे, पुढचं वाक्य लक्षात घ्या, न केवल अपने लिए बल्कि औरों के लिए भी, तर तुम्हाला ते सहज मिळणार आहे। तो बाकी सब कुछ आपको स्वतः ही मिलता चला जाएगा। नेटवर्क मार्केटिंगची जी व्याख्या जिग जिगलरनं केलेली आहे ती या ठिकाणी मला सांगावीशी वाटते। आणि खऱ्या अर्थानं नेटवर्किंग ही आध्यात्मिकता आहे। कारण इथं जोपर्यंत आपण लोकांची मदत करणार नाही, जोपर्यंत लोकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी
त्यांच्यासोबत उभे राहणार नाही, आपल्याला काही मिळत नाही. ती व्याख्या अशी आहे, अगर आप लोगों को अगर आप लोगों को उनके जीवन में उनकी इच्छाएं पूरी करने में मदद करते हैं, तो आपको वह सब कुछ मिल जाता है जिसकी आप इच्छा रखते हैं. और यही नेटवर्क मार्केटिंग का मूल मंत्र है. ट्रॅडिशनल व्यवसायात असं आपण करूच शकत नाही. काल मी अकोल्याला गेलो चहा घ्यायला एका ठिकाणी, एका चौकामध्ये, आणि सेम त्याच्यासारखंच एक दुकान त्याच्याच अपोजिटला त्या रोडवर होतं. मग मी त्यांना म्हटलं, का हो तुमची फ्रँचायझी? म्हणे आपली मेन फ्रँचायझी आहे म्हणे. म्हटलं मग ते? म्हणे ते आपली नाही आहे. म्हटलं मग? नाही म्हणे, तो मुलगा माझ्याचकडे कामाला होता म्हणे, आता 2-3 महिने झाले त्यांनी म्हणे स्वतःच टाकलं म्हणे ते. आणि म्हणे त्यांनी टाकलं, पण तो जो फॉर्म्युला असते ना म्हणे, तो आम्ही कोणाला देत नाही म्हणे मसाल्याचा. तो आपल्याच जो ठेवावा लागत असते म्हणे शेवटपर्यंत. कोणाला शेअर नाही करावा लागत तो फॉर्म्युला. इथं तर एकही फॉर्म्युला हिडन नाही नेटवर्क मार्केटिंग मध्ये. प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपली टीम मोठी झाली पाहिजे, आपल्या लोकांनी पैसा मिळवला पाहिजे, आपल्या लोकांनी अचिव्हमेंट केला पाहिजे. काहीच सिक्रेट नाही. कारण आपल्या टीम मध्ये कोणी कितीही मोठं झालं तर आपल्याला कवडीचं नुकसान नाही. आणि म्हणून आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजून घेणं या क्षेत्राला, की आज समाजाला याची खूप जास्त गरज आहे. एकीकडे किती विषमता आहे, बेरोजगारी आहे खूप मोठ्या प्रमाणात. मी एक पुस्तक वाचलं होतं, रॉबर्ट कियोसाकी आणि डोनाल्ड ट्रम्पचं, मिडास टच नावाचं. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं, की जे उद्योजक आहेत जगामध्ये किंवा कोणत्याही देशामधले मोठे मोठे, त्यांची कशी गरज आहे देशाला, जगाला. कारण तर कोणत्याही देशाचं सरकार एवढा रोजगार देऊ शकत नाही. आज आपल्या देशामध्ये जे मोठे मोठे उद्योगपती आहेत, त्यांनी जेवढ्या लोकांना रोजगार दिलेला असेल किंवा चांगल्या पगाराच्या नोकऱ्या दिल्या असतील, कंपॅरेटिव्हली तुम्ही ऑब्झर्व करा की गव्हर्नमेंटच्या किती नोकऱ्या आहेत आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये किती नोकऱ्या आहेत कॉर्पोरेटमध्ये. त्याची तुलना करा. तर उद्योजकांची गरज आहे. मिडास टच नावाच्या बुकमध्ये दिलेलं होतं. स्टार्टअप करणाऱ्या लोकांची गरज आहे. तुम्ही नोकरी नका शोधू, तुम्ही नोकरी देणारे बना. आणि आपण तर नोकरीच नाही देत फक्त, तर आपण लोकांना फ्रीडम, पॉवर, पीस ऑफ माइंड, फायनान्शियल फ्रीडम, टाइम फ्रीडम, लोकेशन फ्रीडम, जे आपल्याला आरटीपीत सांगितलं दुर्गेशनी, ह्या गोष्टी लोकांना देण्यासाठी दररोज लोकांना भेटतो. पण शेवटी हे आपण कोणाला देतो? ज्याला पाहिजेत. संधीच्या जो शोधात असेल त्याला आपण भेटतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आचरणात आणण्याची गरज आहे. दुसरा 7 स्पिरिच्युअल लॉ पैकी दुसरा लॉ आपल्याला जर आपल्या जीवनात अंमलात आणायचा असेल तर, अर्पण के सिद्धांत पर आचरण काय करायचं? फक्त मी वाचून दाखवतो 2-4 मिनिटांमध्ये. मैं निम्नलिखित आचरण के अनुसार चलने का संकल्प लेकर अर्पण के सिद्धांत पर अमल करूंगा. शपथ घ्यायची आपल्याला आज. पहिल्या सिद्धांतासाठी आपण शपथ घेतली आहे की मी दररोज मौन राहायची प्रॅक्टिस करेल, ध्यान करेल, नॉन जजमेंटल राहील, प्रॅक्टिस करेल. पूर्णतः आपण आजच बनू नाही शकत नॉन जजमेंटल. जुना संस्कार आहे आपल्यावर. गुड बॅड आणि राईट रॉंग हे शिकलेलो आपण लाईफमध्ये लहानपणापासून. आणि चौथी, युनिव्हर्सशी जितकं पाहिजे तितकं कनेक्ट राहील जेव्हा मला पॉसिबल आहे. मी कोणतं झाड बघेल, म्हणजे कुत्रा बघेल रस्त्यावरून चालणारा, माकड बघेल, पशुपक्षी बघेल, त्याला मी ऑब्झर्व करेल, क्युरियसली एंगेज. मला, आपण बघा ना किती बिझी झालेलो आहे. बरं कशासाठी बिझी झालो हेही समजत नाही. काही मोठे महल तर आपण बांधलेच नाही कोणी. बाहुबलीचे जसे महल होते तसे तर नाही बांधले आपण. मग बिझी आहो कशासाठी आपण? सर्वायवल करण्यासाठी फक्त. सद्गुरू म्हणतात पैसे कमाना उंगली का खेळ आहे. पण कोणासाठी? जो कनेक्ट होईल युनिव्हर्स सोबत, जो या आध्यात्मिक नियमांचा अभ्यास करेल त्याच्यासाठी. तर 3 संकल्प त्यांनी दिलेले आहेत प्रॅक्टिससाठी. मैं जहां भी कहीं जाऊंगा और जिस किसी से भी मिलूंगा उनको कोई ना कोई उपहार अवश्य दूंगा.
वह उपहार एक प्रशंसा भी हो सकता है, एक फूल भी हो सकता है, या एक दुआ भी हो सकती है। आज मैं जिस किसी से भी मिलूंगा उसे कुछ ना कुछ अवश्य दूंगा, और इस तरह से मैं अपने जीवन में और दूसरों के जीवन में आनंद, हंसी खुशी, समृद्धि और विपुलता के चक्र की प्रक्रिया का शुभारंभ करूंगा। तुम्ही सांगा, आपलं माय पॉसिबिलिटीचं युट्यूब चॅनल आहे जो भेटला त्याला, त्यांना सांगा तिथं द सायन्स ऑफ गेटिंग रिच एक बुक आहे, त्याचे 16 व्हिडिओ आहेत युट्यूबमध्ये. तुमच्या बोलण्यानं जर त्या व्यक्तीने ते 16 व्हिडिओ बघितले आणि तो व्यक्ती जर जीवनात थोडासा आहे त्याच्यापेक्षा पुढे गेला, तर काय होईल? सांगा टीम माय पॉसिबिलिटीचं मिशन काय आहे आपलं? प्रत्येक व्यक्ती आनंदित आणि उत्साहित जगला पाहिजे आपल्या संपर्कात येणारा. तो टीएमपीत असो की नसो, हे मिशन आहे आपलं. ते आपल्याला प्रमोट करायचं आहे, ते द्यायचं आहे. आपल्याजवळ आहे देण्यासाठी खूप काही. इस तरह मैं अपने जीवन में और दूसरों के जीवन में, कारण एकटे आपण खुश राहू शकत नाही. तुमच्याजवळ मर्सिडीज आहे, पण तुमच्या नातेवाईकात, मित्रात कोणाच जवळ 800ही नाही आहे. तुम्ही खुश नाही राहू शकत. तुमचं खूप मोठं घर आहे, पण तुमच्या आजूबाजूला खूप छोटे छोटे घर आहेत. तुम्हाला त्या घरात झोप नाही येणार. तुम्हाला नेहमी वाटेल की माझ्या मर्सिडीजवर कोणी खिळ्यांनी रेषा ओढेल का? तुम्ही जेव्हा खिडकीतून खाली बघाल आणि अवतीभोवती छोटे छोटे घरं दिसतील, तिथं आनंद नाहीये. तर आनंद, खुशी हे सगळी आपल्या सोबत इतरांच्या जीवनात जर आणली, तरच आपण आनंदी जीवन जगू शकतो. दुसरं, आज जीवन जो जो उपहार मुझे देगा, जो जो उपहार म्हणजे फक्त चांगलं चांगलं नाही. माझ्यासोबत जेही घडेल आज, ते चांगलं असो, वाईट असो, कुठलीही घटना असो, सृष्टीने, प्रकृतीने मला ती दिलेली आहे, उसे मैं आभार सहित स्वीकार करूंगा. मी एका ठिकाणी डेमो दिला होता आणि उद्या तो माणूस आरटीजीएस करणार होता आणि आता त्यानं आरटीजीएस दुसऱ्या कोणाला तरी दिलं. त्याचं घडलं माझ्यासोबत. मी त्याचा आभार सहित स्वीकार करायला पाहिजे त्या घटनेचा. आज जीवन जो जो उपहार मुझे देगा, तो एक उपहार दिलेला आहे तुम्हाला युनिव्हर्सनी काहीतरी शिकण्यासाठी. तुम्हाला चेक करत आहे युनिव्हर्स की तुम्ही किती पक्के गडी बनलेले आहे युनिव्हर्सचे. पण तुम्ही जर विचलित होत असाल, कंप्लेंट करत असाल, त्या व्यक्तीचा राग करत असाल, तर ह्या नियमात आपण काम नाही करणार. सहर्ष स्वागत करायचं आपल्याला. जे काही मिळते आपल्या जीवनात, आपल्याला चांगल्या घटना असो, वाईट असो. मैं प्रकृति द्वारा दिए गए उपहार आभार सहित स्वीकार करूंगा. सूर्य की प्रकाश, मग उन्हाळ्यातलं टेम्परेचर स्वीकार करावं लागेल आपल्याला, जे आहे ते. त्याचा विरोध करून चालणार नाही. पक्षियों का संगीत, वर्षा की फुहार, सर्दियों की ठंडक. आपण कंप्लेंट करत राहतो, किती थंडी आहे, किती गरमी आहे. हे नाही चालणार. जर या नियमात बसायचं असेल तुम्हाला तर. नाही तर बाकी तर मग दुनिया में सब कुछ उपलब्ध है. तुम्ही करू शकता कंप्लेंट, ते जीवन तुम्ही जगू शकता. मैं दूसरों से मिलने वाली उपहारों को भी खुले दिल से आभार सहित स्वीकार करूंगा. आपण कोणाची स्तुती करतो ना, लोक स्तुती स्वीकारत नाहीत. ही एक सवय आहे आपल्याला. ती स्वीकारायला पाहिजे आभारासोबत. थँक्यू म्हणायला पाहिजे. कोण म्हटलं सर तुम्ही खूप स्मार्ट दिसत आहे, तर थँक्यू म्हणायचं. आपण काय म्हणतो, नाही नाही असं काही नाही आहे, काही बोलता का. म्हणजे आपण, आपल्याला कोणतरी स्मार्ट म्हटलं, आपण ते स्वीकारत नाही. वह चाहे वस्तू के रूप में हो, या धन के रूप में, या प्रशंसा के रूप में, या दुआ के रूप में. कोणत्याही रूपात तुम्हाला जर कोणी काही गिफ्ट करत असेल, तर ते तुम्हाला आभारासहित स्वीकारायचं आहे. तीसरं, जीवन के सबसे अधिक मूल्य व महत्व वाले उपहारों को देते और प्राप्त करते हुए मैं समृद्धि के चक्र को चलाते रहने की प्रतिबद्ध रहूंगा. मी हे सगळं का करत आहे? कारण हा युनिव्हर्सचा दुसरा नियम आहे, देवाण आणि घेवाणीचा. त्या चक्राला मी पूर्ण करत आहे. याला प्रेझेंट राहून हे सगळं करायचं आहे.
जैसे किसी का ख्याल रखने का उपहार, स्नेह देने का उपहार, प्रशंसा करने का उपहार और प्रेम का उपहार। जब कभी भी मैं किसी से मिलूंगा तो मन ही मन मैं उनकी हंसी खुशी और उसके सुख व आनंद की कामना करूंगा. आणि म्हणून विपश्यनेमध्ये मंगल मैत्री शिकवल्या जाते आपल्याला. सबका भला हो, सबका कल्याण हो, सबका मंगल हो. सबका म्हणजे सबका, मग त्याच्यात कोणी आलं नाही. एखादा माणूस तुमच्याशी वाईट वागला असेल, तुम्ही कंसात त्याचं नाव टाकसाल की याला सोडून, असं नाही चालणार. सर्व आले त्याच्यामध्ये. तर ही मंगल मैत्री आपण दररोज करायला पाहिजे. तेव्हा आपला देवाण आणि घेवाणीचा जो सिद्धांत आहे दुसरा, हा पूर्ण होणार आहे आणि आपल्याला सगळ्यांना याच्या प्रॅक्टिसमध्ये जायचं आहे. आपल्याला कळून चुकलेलं आहे गिव्हिंग अँड रिसिव्हिंग लॉ काय आहे. जेवढं जास्त तुम्ही द्याल त्या पटीत तुम्हाला मिळेल. हे आधी तुम्हाला माहीतच होतं, पण आज कदाचित एका नव्या दृष्टिकोनातून तुम्ही याला बघितलं असेल. किती आनंद राहते जीवनामध्ये बघा बरं. जेव्हा आपण असं द्यायला जातो, तर तुम्हाला वाटते तुमच्यासोबत काही चुकीचं होऊ शकते कधी? युनिव्हर्स तुमची काळजी करते. लहान मुलं बघा, आपण म्हणतो त्यांचा देव पाठीराखा असते ना. लहान मुलं पळतात, झळतात. किती जणांचे मुलं, आमचा इश्यू याच्यावरून खाली पडला होता दिवाणवरून. काहीच लागत नाही मुलांना शक्यतोवर. जसं काही सावलीसारखं युनिव्हर्स त्यांच्या पाठीशी असते. आपण जेव्हा विरोध करतो, तेव्हा आपल्याला जास्त इजा पोहोचते. आणि हे मी लँडमार्कमध्ये पण शिकलो. रेजिस्ट कॉजिस परसिस्ट. ज्या ज्या गोष्टीचा तुम्ही विरोध करता, मग तुमची ती बिमारी असो, तुमच्या जीवनातले लोक असो, तुमची परिस्थिती असो, तुम्ही विरोध करता ती परिस्थिती कधीच बदलणार नाही. ती खराब होत जाईल अजून दिवसेंदिवस. पण तुम्ही त्याचा स्वीकार करा ना. तुमची उंची असो, तुमचा रंग असो, ते बघितलं आपण. आणि हा सगळा अहम आहे आपला. आपल्याला पहिले शून्यात आणावं लागेल. शून्य आहो हे कबूल करावं लागेल स्वतःला, की मी शून्य आहे, मी काहीच करत नाही. पण जेव्हा आपण ऍक्सेप्ट करतो, तर त्या गोष्टी डिसअपिअर होतात. तर ह्या सिद्धांताला आपण या ठिकाणी कंप्लीट करत आहोत. चलन किती महत्वाचं आहे. ज्या ज्या लोकांची रिलेशनशिप नाजूक आहे पैशासोबत, ते लोक विशेष समजून घ्या या सिद्धांताला. आम्ही एका शिबिरात हे शिकलो, की तुम्हाला ज्याचा त्रास असेल ना, एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट खाल्ली की त्याला त्रास होतो. तर तिथं आम्हाला शिकवलं होतं, की तुम्ही ती गोष्ट आणा आणि लोकांना वाटा आणि तुम्ही खा, तुम्हाला त्रास होणार नाही. प्रॅक्टिकल करून बघा तुम्ही. ज्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होते ते तुम्ही आणा, ती वस्तू, खाण्याची वस्तूची गोष्ट आहे, आणि शेअर करा. बघा तुमचा त्रास आपोआप गायब होऊन जाईल. तर देवाण पहिले. तुम्ही म्हणसाल आपण मला पहिले भेटलं पाहिजे सर मग मी देईल. नाही, तसं काही चालणार नाही. तुम्हाला आधी द्यावं लागेल आणि तुमच्याजवळ कुठलाही बहाणा नाही देण्यासाठी. कारण इथं काही तुम्हाला ₹1, 5 पैसेही खर्च करायचे नाही आहेत. तर धन्यवाद तुमचे सगळ्यांचे. आज 6वा दिवस आपला कंप्लीट झालेला आहे. हे सेशन मी कंप्लीट डिक्लेअर करतो. 7 वाजता आपली इंटेग्रिटी मध्ये सगळे प्रोग्राम चालतात टीएमपीचे. तर तुम्हाला शुभेच्छा देतो मी आजच्या दिवसासाठी. आणि ही प्रॅक्टिस करण्यासाठी आज बघा एक वेगळा माहोल तुमच्या जीवनात राहील दिवसभर. आणि तुम्ही सगळ्या गोष्टी स्वीकार कराल जे तुम्हाला युनिव्हर्स देऊन राहिलं, तुमच्यासोबत घटना घडून राहिल्या. आभारासोबत स्वीकार कराल. आणि प्रत्येकाला मनातल्या मनात, एखादा माणूस आपला दुश्मन मानतोय आपण त्याला कदाचित, तर मग त्याला मनातल्या मनात तरी मंगल कामना करा. तोंडावर नका म्हणू वाटल्यास, काही प्रॉब्लेम नाही. तर धन्यवाद सर्वांचे.